शनिवार 2 ऑगस्ट ठाण्यातलं कापूरबावडी। रात्री 9ची वेळ। सॉफ्टवेअर इंजिनियर स्वप्नाली लाड घरी परतत होती। कापूरबावडीतून ढोकाळीकडे जाण्यासाठी तिने रिक्षा घेतली, पण रिक्षा ढोकाळीकडे जाण्याच्या ऐवजी भिवंडीच्या दिशेने धावू लागली। ज्यावेळेला ती रिक्षात बसली त्यावेळेला ती रिक्षात बसताना एकटी होती, मात्र पुढे आल्यानंतर काय त्या रिक्षामध्ये इतर काही लोक बसली का, किंवा तो रिक्षा चालक तिला घोडबंदरकडे आपलं ढोकाळीकडे न घेऊन जाता सरळ बाळकुमच्या दिशेने निघाला म्हणून घाबरून तिने उडी मारलेली असावी असा प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांनी वर्तवलेला आहे। पुढच्या काही क्षणात स्वप्नाली रक्ताच्या थरोळ्यात पडली होती। बघ्यांची गर्दी झाली, पण एकालाही तिची पर्वा नव्हती। तो वाकून बघितलं, एक मुलगी एकदम रक्तबंब झालेली होती, तिच्या नाकातून तोंडातून रक्त आणि ती पडलेली होती, पण कोणी तिला हेल्पसाठी आलेलं नव्हतं जवळ। म्हणून पटकन ड्रायव्हरला सांगितलं गाडी साईडला घे आणि आपण कोण आहे म्हटलं बघूया। तर मी आली तर म्हणजे ती एक मुलगी होती 23 वर्षाची आणि तिला पटकन आम्ही गाडीत उचललं। माझे एक दीर होते आणि मी आणि 2-3 इथनं मुलं बोलून घेतली आणि त्यांना घेऊन मी औरजन म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। मी गाडीतून उतरले आणि तिला पहिला मी ते विचार केला नाही का कोणी पाडले का कोणी तिला पाडून गेलेला आहे की कोणी मारलेला आहे, मी तो विचारच केला नाही। मी फक्त तिला हेल्प म्हणून कसं तिचा जीव वाचेल हा प्रयत्न केला मी। स्वप्नाली सुदैवी होती, तिला वेळेत उपचार मिळाले, पण स्वप्नाली सारखे सगळेच सुदैवी नसतात। आम्ही इमिजिएटली मग तिथे स्पॉटकडे गेलो, तोपर्यंत त्यांनी बाजूच्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं होतं। प्रिलिमिनरी उपचार वगैरे जे काय लागतील ते त्यांनी इमिजिएटली केले। ही प्रिलिमिनरी ट्रीटमेंट व्यवस्थित आणि टायमात मिळाल्यामुळे मला वाटतं तिला थोडंसं हे केस कॉम्प्लिकेशन न होता ती आत्तापर्यंत म्हणजे व्यवस्थित हे झालं सगळं। म्हणजे लोकांनी नुसती बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष हातभार लावून म्हणजे ते काय जो पडलेला आहे किंवा काय हे झालेलं आहे त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल करणं किंवा त्याच्यावर काहीतरी इमिजिएटली हे करणं, असं काहीतरी त्वरित काहीतरी करायला पाहिजे। ढोकाळीकडे न जाता रिक्षा भिवंडीकडे का धावली? स्वप्नाली रिक्षातून मदतीसाठी का ओरडत होती? तो रिक्षा चालक कोण होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, ती आहे स्वप्नाली। पण ती अजूनही मृत्यूशी झुंजते आणि ठाण्यातल्या नोकरदार महिला भीतीच्या सावटाखाली आहेत। मनोज वाजपेयी, एबीपी माझा, ठाणे।